हॅलो गाईज, कसे सर्व? मी तुमचा लाडका ब्लॉगर आणि शेफ धनराज. आज तुमच्यासाठी मी सरप्राईज आणलंय. काय सरप्राईज आणलंय बघायचंय का? हे बघा, हे खेकडा. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे खेकड्याची रेसिपी. मीन्स क्रॅब मसाला कोळी टाईप. तर आज आपण बनवूया क्रॅब मसाला कोळी टाईप. मी इकडे 3 कांदे घेतलेत. तुमच्या अंदाजानुसार तुम्ही कांदा घेऊ शकता. आणि आता मी गॅस लावतो. हे जे खोबरं आहे तेवढ्याच कन्सिस्टन्सीवर आपण भाजलं पाहिजे. जर तुम्ही जास्ती खोबरं भाजलं तर तुमचा खेकड्याचा जो रस्सा आहे तो काळा होण्याची शक्यता आहे. जर रस्सा तुम्हाला काळा हवा असेल तर तुम्ही खोबरं जास्ती भाजलं तरी चालेल. पण मला ॲक्च्युली काळा रस्सा नाही करायचा, मला रेड कलरचा रस्सा करायचा. आता इकडे मी नांगे घेतलेले आहेत, जे आपल्या खेकड्याचे जे बारीक असतात ते. हे मी मिक्सरला लावून घेतो. आता मी इकडे वाटण घेतलंय. वाटणामध्ये मी या भाजलेलं खोबरं कापून घेतलंय, भाजलेला कांदा कापून घेतलाय, कोथिंबीर आणि लसणाच्या पाकळ्या. इन्ग्रेडियंट्स दाखवतो. इकडे तुम्हाला साहित्य सांगतो काय काय घेतलंय. इकडे मी खेकडे साफ करून घेतलेत. इकडे मी जे आपण कांदा खोबऱ्याचं वाटण केलंय, भाजलेलं होतं ते. इकडे मी हिरवी पेस्ट घेतली आहे. या पेस्टमध्ये मी कोथिंबीर, आलं लसूण आणि मिरची घेतली आहे. इकडे मी नांग्यांचं पाणी घेतलंय म्हणजे पेस्ट करून. त्याच्यानंतर कांद्याची पेस्ट, तेल, टोमॅटोची पेस्ट, काश्मीरी मिरची पावडर, आगरी कोळी मसाला, हळद, लाल तिखट आणि मीठ. आता सगळ्यात अगोदर मी यात तेल घालून घेतो. आता ह्याच्यामध्ये कांद्याची पेस्ट घातली आहे मी आणि कांदा असा चांगला लाल करून घ्यायचा. कांदा आपला लाल झाला. आता ह्याच्यामध्ये मी टोमॅटोची पेस्ट घालून घेतो. मी हिरवं वाटण घालून घेतो. आता मिक्स झाल्यावर यात मी खेकडे घालून घेतो. मिनिट आपण परतवून घेतल्यानंतर यात मी हळद घालून घेतो, लाल तिखट, काश्मीरी मिरची पावडर आणि आगरी कोळी मसाला. आपण कांदा खोबऱ्याची जी पेस्ट बनवली ती घालून घेतो. आता आपण मिक्स करूया. मिक्स करून घेऊया. हे 10 ते 15 मिनिटं असं आपण एकजीव करून घ्यायचंय. यात आपण जे नांगे, ह्याला उकळ आली आहे. आता यात आपण जे नांग्यांचं जे पाणी केलं होतं ते घालून घेऊया आणि मिक्स करून. जे नांग्याचं पाणी घातलंय त्याला एक आपण उकड काढून घेऊया. आता ह्याला एक उकड आलेली आहे. आता यात मी मीठ घालतो. आणि कोथिंबीर. आता परत आपण ह्याला एक उकड काढून घेऊया. आता यामध्ये मी थोडं गरम पाणी घालून घेतो. चला आता आपण बघून घेऊया. हे बघा, ह्याला उकड आलेली आहे. हे बघा, ह्याला उकड आलेली आहे.